हक्काचं घर मिळावं यासाठी खरं तर यांचं आंदोलन पाहायला. यांची मागणी गैर नाही आहे. आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता की ह्यांना मालकी हक्काचं घर इथेच द्यावं. खरं पाहायला गेलं तर वर्षानुवर्ष जे सेवेत आहेत, सरकारच्या सेवेत आहेत, कार्यरत आहेत, लोकांच्या सेवेत आहेत, त्यांना स्वतःचं घर मुंबईत मिळणं हे गरजेचं आहेच. आज आपण बघतोय अख्खी मुंबई ही अदानीच्या घशात घातली जाते. कुठे मडमध्ये एक जागा दिली जाते तर कुठे अजून 20 प्लॉट दिले जातात. हे सगळं होत असताना मग इकडे जे आमच्या सरकारी सेवेत कार्यरत आहेत किंवा लोकांच्या सेवेत आहेत, मराठी माणसं आहेत, ह्यांना घरं का नाही मिळावी हा एक प्रश्न उपस्थित होतो. तसं पाहायला गेलं तर हा निर्णय आम्ही घेतलाच होता आणि शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतल्यानंतर सरकार पडलं. पण पुढचं जे सरकार आलं, जे सगळ्यांना सांगत असतं की आम्ही तुमचं सरकार आहोत, तुमचं सरकार आहोत, ह्यांनी काही केलं नाही. आणि आता आपण बघतो ही जागा कोणाला देणार हे आता सुरू झालेलं आहे. आणि म्हणून इथे जे इकडचे आमचे सगळे शेजारी बसलेले आहेत आंदोलनात, त्यांना एवढंच सांगायला आलोय की आमचं सरकार येत आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जो आम्ही निर्णय घेतला होता तो लागू करू. आमरण उपोषण सुरू आहे, सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले का? मी त्यांना सांगितलेलं आहे की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. उपोषणं अनेक आपण महाराष्ट्रात पाहिलेली आहेत, पण कुठेही न्याय मिळालेला नाही आहे. हे सरकार निर्दयी आहे, बिनकामाचे मुख्यमंत्री आहेत, ह्यांना स्वतःची पडली आहे पण महाराष्ट्राची बिलकुल पडली नाही. राज्यातील कंत्राटदारांची तब्बल 40,000 कोटींची बिलं थकवली या सरकारने. उद्यापासून या सगळ्या संदर्भात नक्कीच, कारण आपण पाहतोय सगळीकडे ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिला जातो 10% आणि त्याच्यातून अनेक टक्के काढले जातात स्वतःच्या खोक्यांसाठी. महाराष्ट्राला धोके मिळतात आणि कुठेही काम पूर्ण झालेलं नाही दिसत. आणि आता ही दुसरी गोष्ट की 40,000 कोटी थकवलेले आहेत. तसंच तुम्हाला अजून एक सांगतो, हेच जर सरकार परत आलं म्हणजे हे भाजप आणि मिंदेंचं सरकार, तर लाडकी बहिणीचं देखील 1500वरनं 15 रुपयावर आणतील. कारण हे 15 लाखाबद्दल बोलत होते, ते 1500वर आलेले आहेत. आणि म्हणून आमचं सरकारांतर आम्ही हे दुप्पट्ट करूच. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी जी उधळपट्टी केलेली आहे कॉन्ट्रॅक्टर्सना देऊन, मग स्वतःचे आवडते जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्ट रद्द करू. तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षित बहीणपण आम्ही योजना आणू. मला वाटत नाही लाडकी बहीणमुळे झालेलं आहे, पण आपण पाहत असाल आर्थिक नियोजन आहे तेच ह्यांचं भलतीकडे चाललेलं आहे. स्वतःचं नियोजन कसं करायचं, स्वतःला खोके दुसऱ्यांना धोके, ही जी कॉन्ट्रॅक्टर्सवर उधळपट्टी चालू आहे. मुंबईत पण आज आपण पाहतोय की अनेक गोष्टी, आता पुण्यात काल किती हजार कोटीचं एस्केलेशन झाल्यावर त्या रिंग रोडवर 20,000 कोटीचं 20,000 कोटीचं एस्केलेशन कधी आपण ऐकलं आयुष्यात? 20,000 कोटी. ही सगळी जी उधळपट्टी चालू आहे कॉन्ट्रॅक्टर्सवर, त्याच्यामुळे आर्थिक नियोजन फिसकटलेलं आहे. तिन्ही पक्षामध्ये इनकमिंग जोरदार सुरू आहे. हर्षवर्धन पाटील यांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि आपल्या पक्षात देखील दिपेश म्हात्रे असू दे, इतर आंदोलन हे सुरू आहेत, पक्षप्रवेश सुरू. काल दिपेश म्हात्रे यांनी प्रवेश घेतला. आपण पाहताय महाराष्ट्राचे खच्चीकरण चालू आहे महाराष्ट्राचं आणि एकंदर महाराष्ट्राची लूट चालू आहे, त्याच्या विरोधात त्यांनी ते पाऊल उचललेलं आहे. आजपासून आपण पाहतोय जे कोणी मिंदेंसोबत राहतील किंवा भाजपसोबत राहतील हे महाराष्ट्र द्वेष्टे राहतील. कारण महाराष्ट्राचा विकास भाजप रोखत आहे, मिंदे रोखत आहेत. महाराष्ट्राला लुटणारं हे काम चालू आहे, ते आम्ही गद्दार कधी सहन करणार नाही. आपण पाहताय की ज्यांना महाराष्ट्राला पुढे न्यायचं ते आमच्यासोबत येतं. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची घरवापसी झाली आहे, तसंच जे आमदार गेले त्यांची देखील होऊ शकते का? मला वाटतं काल उद्धव साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे अनेक लोकांना परत यायचं आहे, पण उद्धव साहेब जो निर्णय घेतील आणि शिवसैनिक जो निर्णय घेतील तोच. यहाँ कई दिनों से अनशन चल रहा है, भूख हड़ताल चल रही है, इसी कारण से कि जो गवर्नमेंट कॉलोनी है उन्हें अपने हक के घर चाहिए. हमारी सरकार ने यही निर्णय लिया था कि जो उनके मालिकी के घर है, जो उनके हक के घर है, वो मिलने चाहिए. ये जो भाजपा सरकार है या स्थानिक जो विधायक है, इन्होंने कुछ नहीं किया इनके लिए. और हम यही कहना चाहते हैं कि जब हमारी सरकार बनेगी 1 महीने में तो इनका घर हम देंगे. जिस प्रकार से हरियाणा और जम्मू काश्मीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री ते पंतप्रधान असं 23 वर्षाचा कार्यकाळ आज पूर्ण होतोय. काय शुभेच्छा? मला वाटतं त्यापेक्षा गेल्या 100 दिवसामध्ये किंवा 125 दिवस आता ह्या सरकारला झालेत, त्याच्यात आपल्या देशात किती वेळा राहिलेत आणि बाहेर किती वेळा गेलेत, आणि आपल्या देशात राहताना महाराष्ट्रात प्रचाराला किती वेळा आलेत, आणि हरियाणा असेल, जम्मू काश्मीरमध्ये असेल, तिथे किती वेळा गेले ते मोजून दाखवा. आदित्य सर, हिंदी में जाना चाहेंगे. जम्मू कश्मीर और हरियाणा का कल रिजल्ट आने वाला, हमने देखा एग्जिट पोल जो है सरकार कांग्रेस की बना रही है, किस तरह को देख रहे हैं? एग्जिट पोल इस बार किसने किया है? नहीं, यही बात है. अगर आप देखें तो देश में जो माहौल है वो दिख रहा है सबको कि भाजपा के विरोधी है. जिस भाजपा ने ईडी, आईटी, सीबीआई, सिक्योरिटी फोर्सेस का इस्तेमाल पॉलिटिकल ओपोनेंट्स के खिलाफ किया, जिस भाजपा ने देश की लूट की है, जिस भाजपा ने देश को पीछे लेके जाने का काम किया है. आज ही मैं पढ़ रहा था कहीं कि मेक इन इंडिया 10 साल से हम देख रहे हैं लेकिन वैसे कुछ हुआ नहीं है. मेक इन इंडिया में रुपए का जो वैल्यू है वो गिरते जा रहा है. और यही हम देख रहे हैं कि लोगों के मन में अभी दिखने लगा है कि अच्छे दिन ये झूठ था और झूठ बोलने वाले को देश में जगह नहीं है. जिस प्रकार से हरियाणा और जम्मू कश्मीर में सरकार
क्या क्या बड़े सरकार जो है बड़ा कार्यक्रम ले रही है, लाडली बहन योजना। लाडली बहन योजना इस सरकार को याद आई जब ये सरकार चुनाव हारने लगी है, भाजपा चुनाव हारने लगी है। अभी लाडली बहन में जो 15 लाख पे के बारे में पहले बात कर रहे थे, अभी 1500 पे आए हैं, और अगर इनकी सरकार वापस चुनी जाए तो ये 150 रुपये पे आएंगे। मैं ये कहना चाहता हूँ कि हमारी महाविकास आघाड़ी की सरकार बनने वाली है और लाडली बहना को हम बढ़ा के देंगे। अजितदादाने माघार घेतलेला आहे. नंतर काय काय अजितदादा बारामतीतून माघार घेताना मला वाटतं त्यांच्यावर त्यांचं वैयक्तिक काही असेल की राजकीय त्यांचं जे काही असतं निर्णय त्याच्यावर मी काय बोलू शकतो। जिरवळ शरद पवारांकडे आज मुलाखतीसाठी जात आहेत. मला वाटतं एक आहे, परवा जिरवळ साहेब असतील किंवा अनेक त्यांच्या सोबतचे आमदार असतील, त्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंदेंनी भेट न दिल्या कारणामुळे, म्हणूनच आपल्याला कळतं याच्यातून की मिंदेंचं महाराष्ट्राबद्दल प्रेम किती असेल, द्वेष किती आहे। पण भेट न दिल्यामुळे त्यांना मंतरात उडी मारायला लागली, ते आंदोलन करायला लागलं, त्यानंतरही जमिनीवर बसवलं, याचे पण विज्युअल झालेत। म्हणजे एकंदर आपण पाहताय की काही SC ST सीट्समधून जे जिंकून आलेले आमदार आहेत त्यांच्याबद्दल मिंदेंच्या मनात किती द्वेष आहे हे दिसतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।